जालन्याच्या सभेसाठी आवर्जून या ठिकाणी आलेले रासपचे अध्यक्ष आमचे स्नेही माजी मंत्री आदरणीय महादेवजी जानकर साहेब, आपल्या पक्षाचे ओबीसीचे अध्यक्ष राजाभाऊकरजी, एक लढवय्या युवती आणि एक खरडी वक्ता आमची भगिनी सक्षना सलगर, मंचावर उपस्थित आमचे मित्र आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, मंचावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि रासपचे सुद्धा उपस्थित असलेले मान्यवर, काँग्रेस पक्षाचे सुद्धा ओबीसीचे काही सहकारी उपस्थित आहेत, राजू राग साहेब असतील, अन्य सहकारी असतील, डोणगावकरजी, सुदाम शिंदेजी, नंदभाऊ देशमुखजी, तात्यासाहेब चिमणेजी, काकडेजी, जगन्नाथ प्रकाश इंगळेजी, ओमप्रकाश चितळकर, सचिन खरात, समत बागवान, राम सावंत, कल्याण सपाटे, रघुनाथ तौर, गोळेकरजी, कुंजाराम खरजुले, शिवप्रसाद चांगले, विकास पाटील, रमेश सपकाळ, आबासाहेब वरखडे, उपस्थित सर्व सेलचे पदाधिकारी, आमचे संजय काळबांडे असतील, अर्जुन घोकडे असतील, काशीनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, अफरोज पठाण, भुतेकर, भास्कर बापू गाडवे, राजेंद्र जाधव, भरत कदम, फारुकी कुरेश, अर्जुन भोजने, दत्ता वराडे, कैलास जारे, राजेश राठोड, आलेले सगळे ज्येष्ठ तरुण वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज सर्वप्रथम तर मी मंडल यात्रेचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने नागपूर या उपराजधानीपासून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केलेली. मित्रांनो, या मंडल यात्रेची गरज परिस्थितीच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. खोटं बोल रेटून बोल या उक्तीप्रमाणे समाजामध्ये गोबेल्स नीतीप्रमाणे अनेक पक्षांना बदनाम करण्याचं काम काही जातीवादी लोक करतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने सेक्युलर विचाराचे पक्ष, खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव मानणारे पक्ष, खऱ्या अर्थाने शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारे पक्ष, हे दुर्दैवाने नेते आणि पक्ष बदनाम. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. मला एक सांगा की अखंड आयुष्य पवार साहेबांचं जर आपण बघितलं, त्यांच्यावर अनेक पुस्तक आहेत, त्यांच्या अनेक घेतलेले धोरणात्मक पुरोगामी विचाराचे निर्णय आपल्या समोर आहेत आणि मग अशा पद्धतीनं पुरोगामी विचारांनी आणि धर्मनिरपेक्ष विचारांनी चालणारे नेतृत्व, की ज्या नेतृत्वाला एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यामुळं कदाचित त्या काळात गैरसमज पसरून सत्ता गमावी लागली, पण सत्ता गेली तरी बेहतर, आम्ही त्या महामानवाचं नाव दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचनबद्धता पवार साहेबांनी पाळली. आणि तेवढंच नाही तर आज सुद्धा ज्या त्रासातून, ज्या त्यागातून ते जात आहेत, पक्ष फुटला असेल, घरदार फुटला असेल, तरी सुद्धा सेक्युलर विचार सोडायचा नाही या महत्वाच्या विचाराने आज त्यांनी या सगळ्या गोष्टी सातत्याने ते
या विचाराने कार्य करतात. मी तुम्हाला जसं म्हणालो, मी तर पवार साहेबांचा दुसऱ्या पिढीतला सहकारी आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब हे आमचे शेवटच्या श्वासापर्यंत आमचे वडील त्यांच्याबरोबर. सांगायचा मुद्दा एवढाच की आपण जर बघितलं तर पवार साहेबांना ज्या ज्या वेळी असं वाटलं, तुम्ही त्यांचे कोणतेही निर्णय घ्या, जसं आता जानकर साहेबांनी सांगितलं की महिलांचं आरक्षण असेल, मुलींना मोफत शिक्षण देण्याचे विषय असतील, महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून सबल करण्यासाठी वडिलांमध्ये नवऱ्यांमध्ये आर्थिक त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले प्रॉपर्टीचे निर्णय असतील, कोणतेही असो, हे सगळे पुरोगामी विचाराचे. आणि मंडल आयोग ज्याच्या जी यात्रा आपण या ठिकाणी स्वागताला जमलेलो आहोत, ती यात्रेचं कोण पहिलं मराठवाड्याचं महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कुणी केली, तर पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. आणि त्याची सगळ्यात महत्वाचं, आज ज्या ऐतिहासिक शहरामध्ये आपली मंडळ आयोगाची यात्रेचं स्वागत होतंय, याच ठिकाणी त्यावेळीचे भुजबळ साहेब, पवार साहेब आणि खासदार असलेले कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांच्या पुढाकाराने ही यात्रा या ठिकाणी. मंडळ आयोगाचं मराठवाड्याचं आणि महाराष्ट्रातलं पहिली घोषणा आणि अंमलबजावणी या ठिकाणी झाली. हे जालनाचं शहर, जालना जिल्हा हा विसरताच आहे. आणि त्यामुळे जालना जिल्हा, हे मंडल आयोग म्हणजे काय, मंडल म्हणजे काय, हा मंडल म्हणजे बीपी मंडल नावाचा आयोग 1979 साली स्थापना झाली होती. 1979 साली. आणि त्या आयोगाने अभ्यास केला, अनेक जाती जमातींचा अभ्यास केला आणि त्यामधून 1257 ओबीसीच्या जाती एकत्र करून त्यावेळी 54% त्याचा एकंदर लोकसंख्या आहे. आणि म्हणून 54च्या अर्धे, कारण लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण असावं असा एक धोरण आहे. त्यामुळे 27% आरक्षण त्या ठिकाणी लागू केलं. सांगण्याचा मतदार्थ काय की पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री म्हणून ते होते. आणि जर त्यांना कोणी जातीवादी म्हणत असेल, मला वाटतं की ही फार मोठी लोकशाहीची सुद्धा शोकांती. म्हणून आपण सगळ्या मंडळींनी हे जागरूकपणे डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून ऐकलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि डोळसपणे निर्णय घेतले पाहिजे, या विचाराचा मी कार्यकर्ता. आज अंमलबजावणी करणाऱ्या माणसाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात जर ठेवणार असाल तर मला वाटतं फार चुकीचं. कोणीतरी स्वतःला डीएनए म्हणतायत, ओबीसीचे आम्ही डीएनए. पण डीएनए असाल तर मग मंडल आयोग तर पवार साहेबांनी लागू केलं. ते सोडा, ज्या ज्या छोट्या जाती कदाचित मुख्य प्रवाहातून आमदार होत नसतील, तुम्ही पवार साहेबांचे सगळे निर्णय मागचे काढून बघा. जसं आता अनेक उदाहरणं त्यांनी दिली. महादेव जानकर साहेबांनी की बाबांनो, आता धनगर समाज असेल, बंजारी समाज असेल, ओबीसी मधले मोठे समाज, माळी समाज असेल, अन्य अजून छोटे छोटे समाज असतील, मुस्लिम मधले ओबीसी समाज असतील, मी तुम्हाला सांगतो अशा सगळ्या समाजांना जर कोणी मुख्य प्रवाहातून निवडून येत असेल तर मागच्या दाराने का होत नाही, पण विधान परिषदेमध्ये आणण्याचं पुण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पवार साहेब. मी कितीतरी उदाहरण देईन, कारण आम्ही पवार साहेबांबरोबर काम करतो. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला माहिती असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते माहिती? आम्ही जेव्हा जस्ट कॉलेजमधून राजकारणात आलो, सांगली जिल्ह्याचे शेंडगेबाब, धनगर समाज, त्यांना आपण पालकमंत्री केलं, इथं आणलं. त्यांचाच मुलगा रमेश शेंडगे विधानसभेतून निवडून जाऊ शकत नव्हते, विधान परिषदेतून आणले. आपल्या मराठवाड्यातले तुम्हाला माहिती असतील की रामराव वडकुते परभणीचे धनगर समाजाचे, मागच्या दाराने विधान परिषदेतून आणले. पवार साहेब साहित्य प्रेमी आहेत आणि त्यामुळे साहित्य प्रेमी मधलं आपले धनगर समाजाचे
महानोर कैलासवासी कोणी दिलं त्यांना विधान परिषद? एकदा दोनदा 12-12 वर्ष पवार साहेब. कधी जात पात हा बघण्याचा विषय नाहीये त्यांच्या दृष्टिकोनातून, किंवा जर बघितलंच तर माझा मंत्रिमंडळाचा चेहरा हा सर्व जातीनं युक्त असला पाहिजे. तुम्ही पवार साहेबांचे मंत्रिमंडळातले चेहरे बघा, त्यात मुस्लिम असणार, त्यात ओबीसी असणार, मागासवर्गीय असणार, महिला असणार, सर्व बीजेपी असणार, असा एक समाज घटक नाही की ज्याच्यात पवार साहेबांचा लक्ष नसतं. सगळ्यांना घेऊन चालणारे नेतृत्व, सर्व समाज घटकाला ताकद देणारं नेतृत्व. आणि म्हणून मला सांगायचं, मग वंजारी समाजामध्ये असतील, उषा दराडे मागच्या दराणी का होत नाही, पण एक शिकलेली महिला आहे बीड जिल्ह्याची, विधान परिषदेवर गेली. धनंजय मुंडे निवडून येऊ शकले नाही पहिल्या निवडणुकीत, लगेच विधान परिषदेवर घेतलं, विरोधी पक्ष नेता केलं. कुणी केलं? पवार साहेबांनीच केलं. आणि त्यामुळे कितीतरी उदाहरणं देता येतील. मागासवर्गीय बांधवांमधले पंडाबळे असतील, जय भीम मधले अन्य लोक असतील, कितीतरी मी नावं सांगू शकेल. रामदास आठवले मंत्री केलं, खासदार केलं, सगळ्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग करणारा नेता म्हणून आदरणीय पवार साहेबांचं नाव. एकेकाळी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 5-6 खासदार, मग त्यात आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, सगळ्यांना खासदार करण्याचं काम प्रॉपर सोशल इंजिनिअरिंग करून त्यांना मुख्य दरवाजातून लोकसभेवर पाठवण्याचं काम सुद्धा पवार साहेब. आणि त्यामुळे कोणत्या समाजाला पवार साहेब घेऊन चालत नाही, सगळ्यांना घेऊन चालत. नुसतं मराठा समाजाचं एक कुठेतरी शिक्का मारून सांगायचं असा भाग नसतोच आणि नाहीच. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व समाजाला घेऊन चालणारे आदरणीय पवार साहेब हे प्रामुख्याने मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं खोटं बोल रेटून बोल ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जरा आपण कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार केला. मला आपल्याला सांगितलं पाहिजे मित्रांनो की या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे, शरद पवारांनी निर्माण केलेल्या अंमलबजावणीमुळे जे जे काही सांगितलं, त्या संजय काळबांडे भाषण केलं, अनेकांनी भाषण केलं की बाबा तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सगळ्या ठिकाणी जे कोणी आज जिल्हा परिषदेवर जाऊ शकले ते कशामुळे? मंडल आयोगाच्या अंमलबजावणी. कायदा झाला. सक्षमताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असताना काही आम्हाला सूचना केल्या की भैया साहेब तुम्ही खऱ्या ओबीसीलाच न्याय द्या. म्हणजे काही तुम्हाला राजेश भैयावर संशय येऊच कसा शकतो? मला पहिला प्रश्न. मी तुम्हाला सांगतो, मी शरद पवारांचा कार्यकर्ता आणि त्यामुळं जे हक्काचे आरक्षणाचे असतात ते तर मिळतातच, पण ओपनच्या जागेवर सुद्धा आरक्षणाला न्याय देण्याचं काम आहे. किती उदाहरण होता पवार साहेबांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं म्हणून मी 2-4 उदाहरण केले. इथं बसलेले असते सोसे साहेब उभा राहा. आता यांची आई हे वंजारी समाजाची, माझ्याजवळ 16 पैकी 12-13 लोक पंचायत समिती घनसावंगीला होते. ओपन महिलेची जागा होती, पण ओपन महिलेच्या जागेवर यांच्या आईला वंजारी समाजाच्या एका महिलेला आम्ही सभापती केलं. इथं समोर वडीगोद्रीचं कोणी आहे का इथं? आता वडीगोद्रीचं ते बघा, ते वडीगोद्रीचे काय, हे सगळे धनगर समाजाचे हे जे उभे ते सगळे. आता वडीगोद्रीमध्ये माझ्या विरोधात जो माणूस उभा राहिला 25,000 मतं घेतले, त्याच्या सख्या भावाला ओपन म्हणजे ओपन पुरुष, त्या जागेवर त्याला मी सभापती केलं पंचायत समिती. आणि इथं कितीतरी आहेत. आता इथं कुठे गेला बाळू वगैरे, इथं कितीतरी ओपनचे सुद्धा काही लोक असतील, त्यांना बाजूला ठेवून सोसेनला केलं त्यावेळेस सुद्धा कितीतरी मराठा समाजाचे ते बाजूला ठेवून. आता नगरात आपल्या इथं कोण आहेत? अंबड शहरातले कोणी आहेत का रे बाबांनो? इथं बस. आता या ठिकाणी ओपनचं नगराध्यक्ष होतं. ओपन माझ्याजवळ ओपनचे कितीतरी होते. सावंत होता, भोरे होते का नाही? सगळे असताना माळी समाजाच्या काका कटारेला 5 वर्ष नगराध्यक्ष ठेवलं. 5 वर्ष नगराध्यक्ष ओबीसी समाज ओपन मध्ये. म्हणजे हे आम्ही एक पाऊल पुढे जाऊन मागे नाही. आणि हे सोडा, माझे कारखाने घ्या,
सूतगिरण्या घ्या, समर्थ बँक घ्या, ही जाता हे बोलतोय तुम्हाला ते कोण आहे? माळी समाजाचे डायरेक्टर आहेत माझे, समर्थ बँकेवर डायरेक्टर आहेत. तिथं कोण आहे? हे धनगर समाजाचे आहेत आमचे, कारखान्यावर डायरेक्टर आहेत. अजून कितीतरी आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही कधीच कोणतीच संस्था, कोणतं संघटना असो, काही असो, सगळ्यांना घेतल्याशिवाय करू शकतो. आणि त्यामुळे मला आपल्याला सांगायचं की हा विषयच नसतो, आमच्या डोक्यातच विषय नसतो. आणि त्यामुळं सगळ्यांना घेऊन चालतो. आणि काही काही लोकांना तर जाणीवपूर्वक देतो, काहींना पात्रताही असते, ओबीसी मध्ये पात्रता असते, कदाचित ओपन पेक्षाही कदाचित जास्तही असू शकते एखाद्यामध्ये, दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळेस त्या ठिकाणी घेत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या असताना सुद्धा मी सांगितलं तसं विरोध, काही बोलबच्चन लोक किंवा काही बोलगिवडे पक्ष भाजपसारखे ते काय करतात? रेटून खोटं बोलतात आणि मग त्याच्यातून कधी कधी गैरसमज पसरवतात. म्हणून मी म्हणतो की आमचा जर राजकारणाचा पूर्ण प्रवास बघितला तर हे झाली दुसरी पिढी. पण टोपेंची पहिली पिढी कोण? तर कर्मयोगी अंकुशराव टोपे, जे तुमचे पण मित्र आहेत किंवा तुम्ही पण त्यांना खूप आदर्शस्थानी मानता, महादेव जानकर सर. या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी हा पहिला जिल्हा निर्माण झाला जानकर साहेब, तो झाला 1991 ला. आणि त्यावेळी पहिल्यांदी जिल्हा परिषद निर्माण झाली. तर जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळी आरक्षण ओबीसी नव्हतं, दोनच आरक्षण होते, एससी आणि ओपन. 81 ला झाला, पण जिल्हा परिषद पहिली जी झाली ती एकट्या मुलाला. पण 55 पैकी आमच्या जवळ पूर्ण त्यावेळी बऱ्यापैकी मराठा समाज राजकारणात जास्त असायचा. बऱ्यापैकी मराठा समाजाचं जबरदस्त नेतृत्व, मोठे मोठे नेते होते, मोठे मोठे म्हणजे लोकनेते होते, मी तर म्हणेल असे चांगले झाले. पण त्या सगळ्यांना बाजूला ठेवून एक अभ्यासू, एक हुशार, बोलण्यात वक्तृत्वात चांगला असलेले ज्ञानदेव बांगर हे या जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष होते. पहिले जिल्हा परिषद. तुम्ही मला सांगा, हे आरक्षण, जातीवाद आणि आता काहीतरी असेल, त्यावेळेस तर काहीच विषय नव्हता. पण तरी सुद्धा जर अंकुशराव टोपेंनी, बरं मध्ये एकदा त्यांना बाळासाहेब पवार आमचं त्यांचं जरा असं होतं त्यावेळी खासदार, त्यांनी त्यांना काढलं, म्हणजे अविश्वास ठराव म्हणून काढलं. आम्ही एवढी जंगजंग पछाडली, पण पुन्हा त्यांना 1 मतांनी गेलेला अविश्वास ठराव 15 मतांनी परत त्यांना बसवलं आणि ज्ञानदेव बांगरांनाच पुन्हा बसवलं. सांगायचा मुद्दा हा आहे की कधीच मी ताईंच्या उत्तराला मुद्दाम जरा जास्त स्पष्टीकरण देतो, म्हणजे त्या तसं बोलले नसते तर कदाचित मी बोललोच नसतो. सांगायचा मुद्दा एवढा की आम्ही सगळे जण आणि इथं तर काही आमचे विरोधक तुम्हाला सांगतो. आता साष्ट पिंपळगाव सर्कलचे कोणी आहेत का रे? आता त्या जागेवर आपण ओरिजिनल दिला वंजारी समाजाचा, जो संजय काळबांडे आता त्यांनी भाषण केलं, त्याला जिल्हा परिषदला तिकीट दिलं. आता खोटा ओबीसी हा समोरून दिला, उडान नावाचा खोटा ओबीसी, आणि त्याला पाडून आम्ही ह्याला परत निवडून आणलं. हे सुद्धा सगळ्यांना माहिती आणलेलं, असा काहीच विषय नाही. आणि त्यामुळं खरं तर ओबीसीच्याच लोकांना आपण न्याय देतोच आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, एवढंच मला या निमित्ताने खऱ्या अर्थाने सांगायचं. पण ह्या जरी गोष्टी, म्हणजे मी म्हणतो काय की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते फार अगोदरपासून राजकारणात आम्ही अगोदरपासून काम करताना या विचाराने काम केलं. कधी असं सगळ्यांना धरून काम, कधीच वेगळं धोरण नसतं. पण आता हे सगळं जरी झालं तरी सुद्धा काही वेगवेगळ्या कारणांनी गैरसमज पसरून काही लोकांना त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम केलं. जरूर ओबीसी समाजाने खूप भक्कम पाठिंबा दिला, नाही असं नाही, आम्हालाही खूप भक्कम पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं मेहनत केली, नाही असं नाही, सगळ्यांनी केली. पण काही मी म्हटलं ना की बोलणाऱ्याचे काय बोलतात, गहू विकल्या जात नाहीत, पण नाही मुलगे
विकले जातात, पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जातात. या उक्तीप्रमाणे झालं. आता त्याचा दोष मी कुणालाच देत नाही, त्याचा दोष मी माझ्या, आणि ते तर म्हणले आम्ही आता फेटमफाट करून टाकली नव्हती. आता मला महादेवरावांवर पण बोलायचं आज, म्हणजे आपला श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात महादेवाचं दर्शन झालं इथलं, त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत. पण मी तुम्हा लोकांसाठी सांगतो, महादेवरावांना आम्हाला दोघांना एकमेकांना माहिती, पण महादेवरावांचं आमचं नक्कीच अगदीच जुनं प्रेम आहे. ते पहिल्यापासून आमच्या वडिलांचे सुद्धा ते खूप मनापासून प्रेम करणारे होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांनी मला किस्सा सांगितला की तुमच्या वडिलांचं तुमच्यावर किती प्रेम होतं, की वडिलांना ज्यावेळी नीट ते काय त्या व्हीलचेअरवर जास्त चालता येत नव्हतं, शेवटी ते म्हणले मला एअरपोर्टवर भेटले, आणि एअरपोर्टवर भेटल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या राजेश भैयाची काळजी घ्या, त्याला मी तुमच्या झोळीत टाकले, त्याची काय म्हणते तुम्ही शब्द, ओटीत टाकलं, तुम्ही त्याची सांभाळ करा, त्याची काळजी. आणि त्यांनी पण शब्द दिले. प्रश्न हा आहे की आमची, हे बघा, ते इंजिनियर आहेत, मी पण इंजिनियर आहे, ते चळवळीतले नेते, मला त्यांच्याविषयी पहिल्यापासून आदर, एकदम चळवळी. इंजिनियर झाल्यानंतर गड्यांनी काही इंजिनियरचं पार बघितलंच नाही, सरळ युपीला जा, इकडं जा, तिकडं जा, चळवळीत काम कर, सगळ्या ह्याच्यातून काम करत करत ते नेहमी पुरोगामी विचाराला धरून, सेक्युलर विचाराला धरून काम करत गेले. आणि त्यामुळे त्यांच्या विचारावर पगडा असणारे व्यक्तिमत्व कोण, तर स्वामी विवेकानंद आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या विचाराचा पगडा असणारे नेतृत्व. आणि त्यामुळे त्यांना न्याय, समता हे विचार त्यांच्या डीएनए मध्ये, कुठल्याही परिस्थितीत त्याला ते प्रतारणा होऊ देत नाही. जरी बीजेपीला हात जुळवणी केली होती, पण ती त्यांनी सांगितलं तसं काही किमान समान कार्यक्रम या मुद्द्यावर, किंवा एवढ्या मुद्द्यापुरता आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण बाकी नाही, त्यामुळे तेवढ्यापुरतं केलं. पण तिथं गेले, तिथं इतकी ठेच लागलेली, त्यांना कळलं की तिथं धर्मनिरपेक्ष विचार नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार नाही. आणि त्यामुळे त्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून माझं त्यांचं प्रेम आहे. मी पहिल्यांदी मी एका तांड्यावर असाच प्रचार करत होतो, मी टीव्हीवर बघितलं, जानकर साहेब परभणीला उभा राहायला लागले, नाव येत होता ढाकेबळ तांडा, यांच्या गावातला तांडा, हे आम्हाला जेव घालत ते होते. मी जेवता जेवता बघत होतो ब्रेकिंग न्यूज, परभणी अजितदादा गटाला सुटला आणि महायुतीतून महादेव जानकर उमेदवार. अरे म्हटले इकडे कुठे आली गाडी साताऱ्यावर, एवढा चांगला माणूस इकडे कुठे यायला लागला. मी फोन केला, मी म्हटलं पहिला फोन, मी तर म्हणतो त्यांनी जस्ट निर्णयच घेतला असेल, पहिला फोन माझा, ते मान्य आहे का नाही, पहिला फोन की जानकर साहेब इकडे उभा राहू नका, इथं वातावरण आम्हाला माहिती काय, तर तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही येऊ नका इथं, मला सगळं वातावरण दिसतंय, तुम्ही येऊ नका, तुमचं उगाच बळी जाईल. पण त्यांनी मला स्टोरी सांगितली, काय घडलं काय नाही, कसं झालं काय नाही. पण ते त्यांना पवार साहेबांनी तिकडं माड्यातून तिकीट दिलं होतं, पण ते त्यांनी स्टोरी सांगितली आणि ते इथं. आता मी एका चांगल्या माणसाच्या विरोधात व्यक्तिद्वेष म्हणून कधीच प्रचार केलेला नाही. मला इथं बसलेल्या कुणी पण सांगा, व्यक्ती, मी नाव सुद्धा जानकर साहेब तुमचं घेतलं नसेल, अख्ख्या ज्या 2-4 सभा घेतल्या कधीच नाही, कारण व्यक्तिगत आदरच. पण आघाडी धर्म म्हणून तो धर्म पाळावा लागतो, आणि आघाडी धर्म म्हणून मी पाळला, कुठलाही असो धर्म म्हणून तो पाळावा लागतो. तो पाळण्याचं काम सगळीकडे करावं लागतं. ते बीडमध्ये करावं लागेल, ते तुमच्या परभणीत करावं लागेल, विषय तो नाही. प्रश्न तो धर्म म्हणून पाळण्याचा विषय असतो. तिथं मी पवार साहेबांचा एक कार्यकर्ता, शिपाई म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना किंवा आघाडीचा धर्म पाळण्याचं काम करतो. पण व्यक्तिद्वेष कधीच नाही. मुंडे परिवाराविषयी सुद्धा असा व्यक्तिद्वेष कधीच नाही, कधीच नाही, म्हणजे कधीच नाही. गोपीनाथराव मुंडेपासून कधीच नव्हता. त्यांच्याही मनात आमच्याविषयी खूप आदर आहे, आम्हालाही त्यांच्याविषयी नेहमी आदर राहिलेला आहे. पण प्रश्न एवढाच आहे की आपण आघाडी धर्म पाळतो, त्या दृष्टीतून जरा दुर्दैवाने ती घटना घडली आहे, पण ती आता दुरुस्त झालंय, बरं झालं. आणि आता तर म्हणजे ब्रह्मचारी असणाऱ्या माणसांनी शब्द टाकून सांगितलं की आता आपण पुढच्या वेळेस
करायचं, आणि त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. आणि मला विश्वास आहे की आमचा मतदारसंघ धनगर समाज प्रचंड आहे आणि तुमच्यावर प्रेम करणारा समाज मोठा आहे. त्यामुळं तुम्हाला मतदान बघा किती पडले, प्रचंड मतदान पडले. असं काय नाही, ठीक आहे, पराभव जीत हार चालू असते, पण मतदान तुम्हाला प्रचंड पडले. आणि त्यामुळे तुम्ही एक लढवय्या नेता आहे, मनात कुठली कपट कारस्थान नसलेला व्यक्ती आहे आणि चळवळीतला माणूस, गोरगरिबांप्रती पोटतिडीक असणारा माणूस आहे. हे मी तुम्हाला सर्टिफाईड तिकीटवर लिहून देऊ शकतो की एक चांगला व्यक्ती, आणि त्या दृष्टिकोनातून ते पण चांगलं काम करतायत. त्यांच्या सुद्धा कामाला, आणि आता जरा आपण सगळीच नोट चांगली बांधू, काय जी वकिली करायची असेल ती पण आम्ही करू, आमच्या पक्षातही करू. रासपला काय जिथे तिथे योग्य तिथे देण्याचा 100% वाटा आपण करू. आणि त्यामुळं मला एवढंच सांगायचं की जरा आपण सगळे मिळून उद्याच्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकीनं काम केलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती. राजकारणाबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो, पण मुख्य मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, शेतकरी वर्ग आज फार उदास आहे. तुम्हाला सांगतो, मला रोज लोक भेटतात, अनुदानाचे पैसे आलेले नाही. आपले अनेक सरपंच रोजगार हमी योजनेचे काम टक्केवारीने आणले, 10%, 15% देऊन आणले, पण आज वर्ष झालं तरी सुद्धा त्यांचे पैसे मिळत नाही. रोजगार हमी योजनेचे हक्काचे कुशल कामाचे पैसे मिळत नाही, आणि त्यामुळं तिथं लोक परेशान आहेत. आज तुम्हाला सांगतो, बांधकाम विभागाचं एका विभागाचं दायित्व म्हणजे देणी केलेल्या कामाचे बिलं देणं 30,000 कोटीचे, तरी अजून दिलेले नाही. जलसंधारणाची तीच परिस्थिती आहे. जलजीवन योजना बंद पडली आहे सगळ्या गावागावांमध्ये. किती सरपंच आलेले असतील तुम्ही बघा, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. कारण काय? पैसेच नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर लोक एकदम त्रस्त आहेत. आणि म्हणून निराधाराचे असतील, विहिरींचे असतील, घरकुलांचे असतील असे पैसे मिळत नाही. 95-5 योजना असेल, 85-15 असेल, 25-15 असेल, योजनेचे पैसे मिळत नाही. अनेक वेगवेगळे गाजरं दाखवून निवडणूक लढवली. काय सांगितलं? पहिलं सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ. दिली का कर्जमाफी? या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर मला असं म्हणायचं की अगदी तुमची लाडकी बहीण जरी घेतलं तर त्याचे पण पैसे वाढवून देऊ असं सांगितलं. ते पण वाढत नाहीत, उलट त्याच्यात इतक्या अटी शर्ती लावल्या की लाडक्या बहिणीची सगळी संख्या आता घटली. म्हणून एकंदर जर बघितलं तर सर्व समाजाच्या आणि सर्व घटकांच्या दृष्टिकोनातून एक मोठी उदासीनता. ज्या काही गोष्टी घडल्या असतील, ईव्हीएम झालाय, राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीनं मतचोरी झाली, काय काय घडलं असेल ते आता त्याची जे काय असेल ते तुम्हालाही माहिती, आपण पण त्याच्या योग्य पद्धतीनं माहिती घेऊ. पण मित्रांनो, आपण काम करत राहिला पाहिजे. मला असं वाटतं कुठंच खचून न जाता, कुठंच नाउमेद न होता काम करेल तो खरा पुरुषार्थी माणूस म्हटलं पाहिजे. आणि आपण पुरुषार्थ धरून काम करा अशी माझी तुम्हाला मरगळ झटका, सगळेजण मरगळ झटका, जोरात काम करा. संघटनेत काय योग्य ती बदल करायची असेल ती आपण करूया. चांगले सक्षम तरुण मुलांना पुढाकार घेऊन काम करण्याला संधी देऊया. जे तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही सांगा, तुमच्यातले कोण तरुण मुलं पाहिजे, सेल मधले काय बदल करायचे असतील ते बदल करूया. मला सर्व पदाधिकाऱ्यांना एकच सांगायचंय, बाबांनो, काम करणाऱ्याला पुढची द्या त्या पदाची. उगीच विनाकारण आपणही सगळ्यांनी मोठ्या मनाने जरा त्या पद्धतीनं काही मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहा आणि काहींना फील्डवर उतरून काम करण्याची संधी द्या, अशी सुद्धा माझी या निमित्ताने विनंती. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की या माध्यमातून आपल्याला काम करायचं. ओबीसी घटकाला अधिक विश्वासात घेऊ, अधिक चांगलं काम करू. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सगळ्यांनी मदत केली, ओबीसी घटकांनी खूप मदत केली, सर्व मराठा समाजाने मदत केली, सगळ्यांनी केली. होत असतं, काही ऍक्सिडेंट असतो. मी तर म्हणतो ना, मी तर इथं सांगून केलं की झालं असेल, काही गोष्टी असतात. तुम्हीच लोकांनी 5 वेळेस निवडूनही दिलेले, असं काही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे झालं असेल, पण आपण काम करूया. आपली बांधिलकी सामान्य माणसाची, आपली
आपली बांधिलकी गोरगरीब लोकांची, आपली नाळ ती सामान्य माणूस, ओबीसी, गोरगरीब लोक, शेतकरी वर्गाशी जोडलेली आहे आणि त्याच्या हिताची जपवणूक करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळे मिळून निश्चित प्रकारे करू. हाच मंडल यात्रेचा आजचा महत्वाचा विचाराचा गाभा आहे. सर्वांना घेऊन काम करू. वातावरण गढूळ करायचं नाही, कुठेही गढूळ करायचं नाही. गावागावात सगळ्यांना एकत्र मिळून मोड बांधून काम करण्याचं काम करत आलेलं आहे आणि ते गुन्हा गोविंदांनी करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करत राहू. हाच मनामध्ये पक्की एक समतेची, सर्व धर्म समभावाची, शाहू फुले आंबेडकरांची, छत्रपती शिवरायांच्या विचाराची मोड बांधून आपण या मंडल यात्रेतून जायचंय. आणि मला एवढंच सांगायचंय, आपण आपल्या गावात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चांगली संघटना बांधण्यात आपण लोकांची नाळ जोडून राहा, चांगलं काम करा आणि उद्याचं भविष्य हे आपलंच राहील असा मला विश्वास या निमित्ताने व्यक्त करायचा आहे. ओबीसीच्या आपल्या सेल्स सगळ्यांचं म्हणजे आमच्या इथं असलेला ओबीसी अध्यक्ष असतील, आमचे काळबांडे असतील, घोंगडे असतील किंवा सगळे लोक जे आलेले सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी, कारण सध्या सगळेजण अन्याय अत्याचारी झालेले, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकीनं काम करणं फार गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये एकीचं बळ फार महत्वाचं आहे आणि ते एकीचं बळ आपलं असावं अशी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि 4 शब्द पुरे करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.